नमस्कार मित्रांनो, 18 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांचं एक महाआंदोलन आयोजित करण्यात येत आहे MMC रजिस्ट्रेशन मिळण्याबाबत। परंतु मित्रांनो, ह्या MMC रजिस्ट्रेशन आणि CCMPच्या मागे खूप सारा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि या इतिहासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी खूप साऱ्या यातना, खूप साऱ्या वेदना, खूप साऱ्या अपमान आपल्या या डॉक्टरांनी सहन केलेले आहेत आणि तोच प्रवास आज येणाऱ्या काळामध्ये पूर्णत्वास जात असतानाचं पाहायला मिळणार आहे इन द फॉर्म ऑफ CCMP MMC रजिस्ट्रेशन। परंतु मित्रांनो, हा जो काही त्रास आहे, या ज्या काही यातना आहे, हा जो काही संपूर्ण प्रवास असणार आहे। मी 11वीत असताना आम्हाला मराठीत एक छानशी सुंदर कविता होती। कवितेचं नाव आहे पालखीचे भोई आणि कवी आहेत शंकर वैद्य। या कवितेच्या माध्यमातून हा जो काही प्रवास असणार आहे, या ज्या काही यातना असणार आहे, मी या तुमच्यासमोर मांडतोय मित्रांनो। पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीत कुणी आम्हा पुसायचे नाही। घराण्याची रीत जुनी पिढी जात धंदा, पोटा बरोबर जगी जन्माला खांदा। खांद्याकडे बघूनच सोयरीक होई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई। पालखीचा भोई कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, की CCMPच्या सुरुवातीपासून तर MMC रजिस्ट्रेशनपर्यंत ज्या पण आपल्या डॉक्टरांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे, कष्ट घेतलेले, वेळ दिलेला आहे, हे सर्व ते पालखीची भोई आपल्याला पाहायला मिळतात। पालखी तर आम्हाला कुणी पुसायचे नाही। होमिओपॅथिक डॉक्टरला त्याच्या ज्ञान प्राप्त केल्यानंतर सुद्धा कुणी विचारायला तयार नाही आहे। इतकी दयनीय परिस्थिती एका ठराविक मूठभर संघटना जी असणार आहे, ज्या स्वतःला अतिशय उच्च स्थानी समजतात, यांनी आणून ठेवलेली। मग यांचा उच्चपणा कशाला म्हणता येईल? अरे मोठं मन त्याचं म्हटलं जातं की जो समोरच्याला स्वीकार करतो। तुम्ही धिक्कार करतात आमचा। पुढचं वाक्य ऐका मित्रांनो, ओळ ऐका। काटकुट किडकाची लागे कधी वाट, कधी उतरण कधी चढणीचा घाट। तरी पाय चालतात कुरकुर नाही, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई। हा माझा पालखीचा भोई इतका स्ट्रॉंग आहे की चालत असताना त्याला वाटेत काटे लागले, किडे लागले, साप आले, विंचू आले, खूप सारे आले, अपमान सहन केला, परंतु कधीच कुरकुर केले नाही, चालत राहिला, ओझं वाहत राहिला। हे CCMP MMC रजिस्ट्रेशनचं गाडं ते वाहत राहिला। यानंतर पुढची ओळ आहे, बायलीचा पडे कधी खांद्यावरी हात, कड घेतलेलं पोर तिथं निजी जात। पालखीचा दांडा मग लई जड होई, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई। हा पालखीचा भोई त्या ठिकाणी म्हणतोय की बायलीचा पडे कधी खांद्यावरी हात। म्हणजे काय? बायली म्हणजे कोण? बायको। पण बायको कोण आहे? की ही जी काही जबाबदारी घेतलेली आहे CCMP MMC रजिस्ट्रेशनची, हीच माझी बायको आहे। आणि या बायकोचा खांद्यावर जेव्हा हात पडतो तर ह्या पालखीचा दांडा अजून मजबूत होताना पाहायला मिळतो, त्याचा ओझा अजून वाढताना पाहायला मिळतं। ओझा इन द फॉर्म ऑफ जबाबदारी। आणि त्यासोबत माझ्या मित्रमैत्रिणींनो, कड घेतलेलं पोर तिथं निजी जात। कड घेतलेलं पोर म्हणजे महाराष्ट्रातला तो प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टर असणार आहे की ज्याचा विश्वास या पालखीच्या भोईवर असणार आहे। कारण हा तेव्हाच त्या ठिकाणी झोपतोय की मी या जो काही माझ्या पालखीचा भोई असणार आहे, हा अगदी खमक्या आहे आणि याच्या खांद्यावर आम्ही विश्वासाने त्या ठिकाणी डोळे मिटून झोपू शकतो। माझ्या या पालखीच्या भोईला मी वंदन करतो, नमस्कार करतो, सॅल्यूट करतो। पण मित्रांनो, येणाऱ्या आंदोलनाला आपण या ठिकाणी अतिशय जबाबदारीपूर्ण कायद्याच्या कचाट्यात राहून, कायद्याच्या चौकटीत राहून, सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन यशस्वी करायचे। कुठल्याच प्रकारचं गालबोट या आंदोलनाला निर्माण नको झालं पाहिजे आणि माझ्या पालखीच्या भोईला, या भोईला अजून कुठला त्रास नको झाला पाहिजे, याच्या वेदना, याच्या यातना अजून वाढल्या नको पाहिजे। हालाकी माझा पालखीचा भोई खूप खमक्या आहे आणि त्यात बसलेले तुम्ही जे, मी जो पण त्यातला एक सवारी आहे, ही माझी पण एक जबाबदारी आहे मित्रांनो। तर चला, आपला विजय, आपला आनंद, आपला जल्लोष आपण आपल्या एका अतिउत्साहीपणामुळे, या संपूर्ण एका दिवसाच्या अतिउत्साहीपणामुळे, या माझ्या पालखीच्या भोईने जी पण काही 14-15 वर्षांपासून मेहनत घेत आहे, या मेहनतीवर पाणी फिरवू नका मित्रांनो। संयम बाळगा। हक्क आपला आहे, कायदा आपला आहे, राज्य सरकार आपल्या बाजूने आहे, लोक आपल्या बाजूने आहेत आणि आपला पालखीचा भोईसुद्धा आपल्या बाजूने आहे। धन्यवाद। नियमांचं पालन करा।